पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे आता सभा सुरू आहे, तर पुण्यात महायुतीची बैठक देखील पार पडली आणि या बैठकीमध्ये अजित पवारांनी बारामतीत झालेल्या मतदानाच्या कमी टक्केवारीबाबत खंत व्यक्त केलेली आहे। भाजपचे चंद्रकांत पाटलांसमोर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली असून पुण्यामध्ये जी महायुतीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये अजित पवार यांनी कमी टक्केवारी झालेल्या मतदानाविषयी आपली खंत व्यक्त केली आहे। अजूनही मतदान वाढायला पाहिजे होतं। यामध्ये मतदान वाढवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला होता, पण उन्हाचा तडाखा असेल, अनेक ठिकाणी गहाळ झालेली नावं असतील आणि याद्यांमधील नावांच्या गोंधळावरून प्रत्येक बूथवरती जवळजवळ 10 ते 15 नावं ही याद्यांमधून गहाळ झाली। त्याचा फटका निश्चितपणाने या मतदानाच्या टक्केवारीमध्ये बसलेला आहे। त्याचा विचार पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आम्ही कार्यकर्ते म्हणून निश्चितपणाने यामध्ये सहभागी होऊन करू। आणि याविषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, पुण्यामध्ये बारामती जी कमी टक्केवारी झालेली आहे मतदानाची, याविषयीची अजितदादांनी खंत व्यक्त केल्याचं कळतंय, काय अपडेट्स? हो, आपल्याला माहिती आहे हे दोन पक्ष वेगळ्या विचारसरणीचे आहेत, वेगळ्या विचारधारणेचे आहेत, ते एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र येताना जे काही गडबडी होतात त्याच गडबडी बारामती इलेक्शन मध्ये झालं असं दादांचं स्वतःचं मत पडलेलं आहे। कारण सुरुवातीच्या प्रचाराच्या टप्प्यात चंद्रकांत दादा ज्यावेळेस तिकडे बारामतीला गेले होते तेव्हा ते सहज बोलता बोलून गेले होते, आम्हाला शरद पवारांना पराभूत करायचं। त्याचाच फायदा मग पवार गटाने घेतला आणि ते सिंपती तयार केली, असं एक परसेप्शन झालं। त्यातनं मग पुढे काही टक्केवारी फटका बसला की काय, फटका म्हणण्यापेक्षा नाराजी आपण एक उदाहरण म्हणून सांगितलं अजितदादांनी, इथून पुढे भविष्यात असं होऊ नये। कारण आपण बोलताना जपून बोललं पाहिजे, कारण शेवटी दादा हे वेगळ्या विचारसरणीचे आहेत, दादा अजितदादा हे वेगळ्या विचारसरणी। शेवटी पवारांवर थेट टीका केलं तर कुठेतरी बारामध्ये सिंपती तयार होते आणि ते काही प्रमाणात झालेलं दिसलं। म्हणून पुन्हा अशा घटना घडू नयेत म्हणून त्यांनी ते उदाहरणासह सांगितलं की याच्यामुळं असं होऊ शकतं, म्हणून भविष्यात आपण काळजी घेऊया। कारण दोन वेगळे पक्ष एकत्र येतात, दोघांची कार्यपद्धती वेगळी आहे, विचारप्रणाली वेगळी आहे, म्हणून आपल्याला काही गोष्टी टाळाव्या लागतील, त्रुटी म्हणूया चुका म्हणूया ह्या सुधाराव्या लागतील, असं सांगताना त्यांनी उदाहरण दिलेलं आहे आणि आपली खंत व्यक्त केली। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी।